करावं. बरं. हां, पण आंदोलन तुम्ही चालू द्या, पण उपोषण स्थगित करा. उपोषणामुळे काय व्हायला परिस्थिती इतके लोक जमा होतात आणि त्याचा आता गाव 10 महिने झाले त्रास सहन करतात. खूप बाकी आम्हाला त्रास नाही, आम्ही आता खूप कष्ट आम्ही त्याच्यात आम्हाला त्याचं काही वाटत नाही. पण अदर लोक गावातली इतर समाजाची मंडळी असतील, त्या असेल, आपले बी काही लोक असतील, ह्या लोकांनी आता असं ठरवलं की आता कुठेतरी तुम्ही थांबावं या गोष्टी, बस एवढंच, बाकी काही नाही. बरं, जिल्हाधिकारी पाटील यांच्या आंदोलनात तुम्ही खंदे समर्थक म्हणून काम केलेलं आहे, मात्र आज तुम्ही त्या आंदोलनाला विरोध करताय. नेमके हे विरोध करण्याचे कारण काय? 11 महिने झाले आंदोलन चालू आहे. त्याच्यात 9 महिने झाले आंतरवालीमध्ये आंदोलन चालू आहे. आंदोलन जे अगोदर चालू होतं ते आरक्षणासाठी चालू होतं. आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडत तो राजकारणाकडे गेला आणि राजकारणाकडून तो आता कुठेतरी जातीयवादाकडे चालला आहे आणि गावागावातला जातीय सलोखा बिघडला. आमचंच गाव त्याच्यासाठी आम्ही पाहिलं आहे की ह्या लोकसभेला किती त्रास झाला आणि गावातले लोक आज एकमेकाशी बोलत नाही आहे आणि आरक्षणाचा जो मुद्दा होता तो मागे पडत चालला आहे. तर आम्हाला असं वाटतं कुठंतरी हे थांबायला पाहिजे. कुठंतरी गावातल्या लोकांचं समाजाचं जे हे भान त्यांचं हे भावना समजून घेतल्या पाहिजे ते काय आहे. आपला रेटा बरोबर आहे, आपली मागणी बरोबर आहे, पण त्याची कुठंतरी आपण पद्धत वगैरे बदलायला पाहिजे आणि आपल्या याच्यातून बाकीच्यांना त्रास होता कामा नाही. कारण आपल्याला समाजात राहायचं आहे आणि समाजाचा सलोखा बिघडू देता नाही येऊ नये असं मला वाटतं प्रत्येकाने. काल जरांगे पाटील यांनी असाही आरोप केलेला आहे की तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या 4 मंत्र्यांनी काहीतरी आर्थिक पुरवठा केला आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ लागला. त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही सध्या. योग्य वेळ आल्यानंतर बोलून मी त्याच्यावरती. आता सध्या कसं आहे, आज तुम्ही निवेदन दिले, त्या निवेदनातून नेमके तुमची 2 निवेदन तुम्ही या ठिकाणी दिले, त्या 2 निवेदनातून तुमची नेमकी काय मागणी होती? नाही, पहिलं निवेदन असं होतं की गावातला वातावरण बिघडलं आहे, जातीय सलोखा बिघडला आहे. गावातल्या लोकांनी सुरुवातीला सर्व समाजाने त्याला पाठिंबा दिला आहे. आजही दिवस ते लोक सेवा करत आहेत, पण कुठंतरी ह्या जातीयवादामुळे ते थोडेसे बाजूला गेलेत. तर हे लोकांमधली नाराजी वाढली आहे, पण ते समोर येऊन स्पष्ट सगळ्यांशी बोलू शकत नाही आणि आम्ही ती हिंमत केली, बरोबरला बरोबर आणि चूकला चूक बोलून दाखवण्याची हिंमत केली की हे कुठेतरी थांबवा. कारण गावागावातलं वातावरण बिघडलं आहे. कीर्तनाला कोणी जायचं, महाराज कुठला आला आहे त्यानुसार कीर्तनाला जाणाऱ्याची संख्या आजकाल तशी दिसायला लागली. मग हे सगळ्याच ठिकाणी जर दिसायला लागले, आज ज्या जयंत्या साजऱ्या व्हायला लागल्या तर त्या जयंतीला त्याच लोकांना बोलवलं जातं आहे, बाकीच्या समाजाला बाजूला ठेवलं जातं आहे. तर याच्यातून कुठंतरी जातीय सलोखा वेळेला तो बिघडता कामा नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता कामा नये. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि गावात सगळेच मुलं शिक्षण घेत आहेत. आत्ता 10वी 12वीच्या परीक्षा होत्या, नीटच्या परीक्षा होत्या. तुमचं जर 12, 1, 2 वाजेपर्यंत जर रोजच जर कीर्तन ते चालू असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाचं काय? गाव हे शक्यतो शेती हे त्यांचं मुख्य व्यवसाय. शेतकरी हा दिवसभर शेतातलं काम करून घरी येतो आहे आणि जर त्याला झोप मिळत नसेल, त्याच्या रहदारीवर जर अडचण येत असेल, प्रत्येक ठिकाणी त्याला सगळ्या अडचणीत फेस करावं लागत असतील. लहान लहान मुलं आहेत, रोज एवढी वर्दळ, एवढ्या गाड्या, पोलीस बंदोबस्त, याच्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होत चालला आहे. हे दुसरे एक निवेदन तुम्ही दिले, त्या निवेदन तुम्ही काय मागणी केली? ती आमची मराठा आरक्षणाची मागणी आहे, ती प्रखरपणे आम्ही मांडतोय. खरा मुद्दा काय होता की कुणबी नोंदी शोधणं आणि त्यानुसार आरक्षण देणं. तर कुणबी नोंदी तुम्ही शोधतायत का? सरकारने तुमची ती मागणी मान्य केली आहे, तर ती मागणी मान्य केल्यानंतर तुम्ही कुणबी नोंदी शोधण्यासाठी काय प्रयत्न केले तुमच्या लेवलला? तुम्ही शासनाच्या मागे किती लागले? तुम्ही शिंदे समितीला नुसती मुदत वाढवता, त्याच्यामध्ये तुमच्या मराठवाड्यातले तज्ज्ञ लोक आहेत का? आरक्षणाचा मुद्दा कोणाचा होता? मराठवाड्यांचा आणि गरजवंताचा. गरजवंत कोण आहे? मराठवाडा आहे. मग मराठवाड्याचा तुम्ही पहिला विचार करायचा. सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या इतरातल्या समन्वयकांनी सांगितलं होतं की तुम्ही आधी घ्या, नंतर आमचा विचार करा. तर तो जर त्यावेळेस आरक्षण आज मिळालं असतं तर आपल्याला हा प्रश्न 50%च्या वरती सुटला असतं. तर ते करावं. सगळ्यात महत्त्वाचं, आरक्षणाने नुसता प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाच्या सोबत काय पाहिजे तर शिक्षणामध्ये सुविधा, शिक्षण मोफत व्हायला पाहिजे. नंतर जे क्लासेस आहेत ते महागडे आहेत, त्या क्लासेसमध्ये मराठा मुलांना, सगळ्या समाजाच्या मुलांना 25% जागा आरक्षित करा. जसं तुम्ही खाजगी शाळांमध्ये करतायत त्यानुसार क्लासेसमध्ये पण करा. नंतर व्यवसाय करण्यासाठी जी अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी योजना आहे तिथं 15 लाखाची कर्ज मिळत आहेत, तर त्याची मर्यादा वाढवा. त्याच्यासाठी तारण ज्या गोष्टी आहेत ह्या अटी आणि शर्ती शिथिल करा आणि शक्यतो नवीन कोर्सेस, कुशल कामगार तयार करून त्याच्यातून रोजगाराच्या संधी मराठा समाजासाठी निर्माण कराव्यात, अशी आमची प्रमुख मागणी आहे. उद्यापासून आंदोलन सुरू होतं. मनोज जरांगे पाटील पुन्हा उद्यापासून आमरण उपोषणाची त्यांनी हाक दिलेली, उद्यापासून ते आंदोलनाला बसतात. मग या आंदोलनाला तुमचा विरोध असेल का? नाही, आमचा विरोध आंदोलनाला आहे, गावातल्या आंदोलनाला आमचा विरोध आहे. आज आरक्षणाचा जो लढा आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, पण जी गावकऱ्याचं जे म्हणणं आहे ते आम्ही इथे येऊन सांगितलं साहेबांना की गाव काय म्हणतंय. आजपर्यंत तुम्ही त्यांना समर्थन केलं, मग मात्र आजच का विरोध होतोय?
नाही, आज आता आम्ही हा जो मुद्दा आहे, तुम्ही आले कशासाठी, गावात आंदोलन स्टार्ट केलं कशासाठी, आरक्षणासाठी. त्यावेळेस राजकारणाचा विषय नव्हता. पण तुम्ही आता बोलताय का 288 जागेवर आम्ही उभा राहणार. मग तुमचं हा कुठंतरी हे आम्हाला राजकारणाचा हेतू त्याच्यातून दिसायला लागला आहे. त्याआडून तुम्ही काहीतरी हे करताय आणि तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवायचा आहे. त्यामुळे आम्हाला थोडंसं राजकीय द्वेषामुळे गावातलं लोकसभेतलं नंतर वातावरण बिघडलं. तर हे कुठंतरी विकोपाला जाऊ नये, गाव परत एक संघ राहावं, त्यामुळे आम्ही हा विरोध करतोय आज. सर गणेश रोहित शर्मा सर मागा सांगा गांगे साहेब एक फाईल घ्या एक फाईल घेऊ सर फाईल घ्या सांगितलं ना. थोडं दमन थोडं सुरू येऊ दे मध्ये येऊ दे समोरच्या बाजू सरकार चला